फ्रेंड्स, प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. तर मी आज बनवणार आहे फिश फ्राय. हे बघा छोटे छोटे फिश आणलेले आहेत. आता मी याला फ्राय करणार आहे. तर चला बघूया त्याची रेसिपी. त्या फिशला हळद मीठ टाकून थोडंसं भिजत ठेवणार आहे, मुरत ठेवणार आहे 10 मिनिट. हे बघा, 10 मिनिट असंच मुरत ठेवायचं याला. मी एक अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेणार आहे. आपल्याला आवडेल तेवढं घ्या. त्याच्यानंतर 1 वाटी रवा घेणार आहे. थोडासा जास्त घेऊ शकतात, असं काही नाही. त्यानंतर आवडीप्रमाणे तिखट बनवायचं. 1 चमच तिखट घालायचं. त्यानंतर हळद घालायची 1 चमच, अर्धा चमच. चवीनुसार मीठ घालायचं. याला मिक्स करून घ्यायचं. असं छान. बारीक कापलेली कोथिंबीर घालायची, आवडत असेल तर. याला बारीक करून घ्यायचं एकजीव. असं मिक्स करून घ्यायचं छान. हे आता आपलं मिश्रण तयार आहे. ते तवा गरम झालेला आहे. आता याच्यामध्ये तेल घालायचं. ही फिश आता अशी बनवून घ्यायची. ते बघा, अशी या मिक्स करून घ्यायचे. तर ही अशी फिश फ्राय करून घ्यायची छान. बारीक गॅसवर घ्यायची करून. छान भाजली पाहिजे. कशी मस्त दिसते बघा. बारीक गॅसवरच करायचं. कशी मस्त दिसते. छान छान शिजू द्यायची फिश 10 मिनिट. एकदम कडक कुरकुरीत होऊ द्यायची. पूर्ण छान कडक झाली की खायला पण एकदम टेस्टी लागते. वास पण एकदम छान येतो. हे बघा किती सुंदर दिसते. तर ही फिश फ्राय बनवून तयार आहे. हे बघा किती छान दिसते. तर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा. थँक्यू.